तेजस 11 जिकडे टॉस जिंकला होता टीम आगाशी या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय तेजस 11 संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक हँडला नितेश पाटील, नॉन स्ट्राईक हँडला नयन कालुष्टे. अजयच्या हातामध्ये पहिल्या षटकामध्ये चेंडू सोपविला गेलाय. ऑल साइड. आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सर रेडी आणि त्याच्या सोबतीनं विकास दसकर. ऑल सेट. पहिला बॉल जिकडे अजय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल समोर खेळपट्टीवर सन्मान. चेंडूला वेगाने रनिंग बॅटमॅन द विकेट. पहा मॅच मध्ये मजा येणार आहे. दोन्ही संघाचा जर विचार केला तर बिगेस्ट रायव्हलरी आहे या संघाची. मागील वर्षाचा तेजस 11चा फॉर्म काय जबरदस्त हंगामा त्यांनी गाजवले होते. त्यानंतर आगाशी संघाचा जर विचार केला तर या हंगामाची सुरुवात करत असताना वैभव पाटील बाबू जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि नॉकआउट स्टेज मध्ये लगातार 5 फायनल जिंकल्यात त्यांनी. बिगेस्ट रायव्हलरी या दोन्ही संघाची आहे. तेवढे दोन्ही संघ समोरासमोर आहेत. हलक्या हाताने ऑन साइडला फक्त सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धाबा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू इन टू द गॅप. स्ट्रॉंग एरिया आणि चेंडूला पाठवलं सीमा रेखा पार. एपीएल चौकार. 4 धाबा. थँक्यू. गुडलँड स्पॉटला चेंडू होता आणि परफेक्ट टायमिंग. ज्याला गॅप मधून पाठवलं नितेश पाटीलने 4 धाब्यांसाठी. अजय नेक्स्ट बॉल. हलक्यातनं चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय सिंगल साठी. पहा चौकार येतोय. चौकारानंतर सिंगल येते. सुरुवात चांगली आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धाबा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 विनर संघादरम्यान मॅच आहे. ग्रुप डी ला झाली सुरुवात आणि आजच्या दिवसाला सुद्धा झाली सुरुवात. थोडासा बदल करतायत क्षेत्ररक्षक मध्ये. होम टर्न आगाशी समोर. तेजस 11 बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने फक्त हलक्या हाताने चेंडूला कट केलं. पाठीमागे चेंडू निघून गेलाय सिंगल साठी. सुरुवात चांगली आहे. 2 सलामीर बॅटरने आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 8 धावा आणल्यात. धावफलकावरती 1 चौकार आलाय. नितेश पाटील आणि नयन कालुष्टे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा थोडासा क्षेत्ररक्षक मध्ये बदल करतायत. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अजय पवार सज्ज होत आहेत. हलक्या हाताने ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने. शिवन बेनबेन्सी अनिल बेनबेन्सीचे भाऊ आहेत जे बॉलिंग ट्रॅकवर दुसरा षटक घेऊन सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. आमचे ऑफिशियल पंच त्वरित नो चेंडू. ऑफिशियल पंच वन ऑफ द ग्रेट ऑफिशियल इन वसई विरार. त्यांची खाती आहे, त्यांची ओळख आहे असे आमचे गंभीर परशुराम पाटील सर आणि त्यांच्या सोबतीनं विकास दसकर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. जॉय त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं आणि इतक्या वेगाने अडवलं की त्वरित निर्धाव चेंडू येतोय. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 10 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये मजा येणार आहे. दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये जिंकून समोर आल्यात आणि शिवम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. 10 धावा धावफलकावर. स्ट्राईक हँडला नितेश पाटील. हलक्या हाताने चेंडूला खेळपट्टीवर सन्मान दिलाय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा तुम्ही पहिलं षटक बघता आता दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे सुरुवात करणार आहेत. येणारे 4 चेंडू कशा प्रकारे असणार आहेत. शिवम कशा प्रकारे या चेंडूवर कमबॅक करणार आहे. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. द बिगेस्ट चॅलेंज. खूप मोठं चॅलेंज असणार आहे शिवम साठी.
पुन्हा एकदा शिवम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल साठी जातोय. पहा ऑन साइड जर आपण बघितलं तर काल बरेचसे चौकार बॅनरला टच होता होता राहिले, काही चौकार बॅनरला सुद्धा टच झाले. निर्णायक वेळेला अहिम वेळेला टच झाले आणि ते बॅनरला टच होता होता बरेचसे संघांना थोड्या अडचणी सुद्धा झाल्या होत्या. एक मिनिट थोडे मध्ये व्हा. डगआउट मध्ये असलेले सर्व खेळाडू मध्ये. पुन्हा एकदा शिवम सज्ज होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्वरित वाईट चेंडू घोषित केलाय. तीन चेंडूचा खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे 9 मध्ये 13 ही आतापर्यंत सुरुवात आहे तेजस 11 या संघाची. अलकातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा तुम्ही 2 षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करताय, तुमच्या किती धावा झाल्यात, किती विकेट गेल्यात आणि नंतर नेक्स्ट 2 षटकानंतर तुम्हाला काय करायचं, या सर्व गोष्टी करणं गरजेचे असणार आहे. कालच्या दिवसात आपण बघितलं 35-40 धावा या मैदानावर पुरेशा नाही आहेत. एक 5 टीम टोटल म्हणून तुम्हाला किमान त्या धावापर्यंत पोहोचावं लागणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर जितक्या अतिरिक्त धावा येणार तितक्या तुम्हाला थोडस दबावामध्ये आणून ठेवणार. लगातार या षटकामध्ये तिसरा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जाते. 16 धावा धावफल करते, जिकडे आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 1-6 ऑन द बोर्ड फ्रॉम तेजस 11 इन ऍक्शन. आगाशी शेवटचा आणि अंतिम चेंडू, जिकडे थोडस पुन्हा एकदा बदल करतायत क्षेत्ररक्षक मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या आणि अंतिम क्षणाला कट केलंय आणि अखेरकार 2 षटक संपल्यात. 17 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना टीम तेजस 11 संघ आगाशी या संघासमोर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. मुकेश नवीन गोलंदाज. मुकेशचा पहिला बॉल, वेगवान चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर येणारा चेंडू आणि वाईड +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. पहा पहिलं षटक ओळखता दुसऱ्या षटकामध्ये 3 अतिरिक्त धावा वाईडच्या रूपाने. आता इकडे तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडू अतिरिक्त धावाने वाईडच्या रूपाने येते. वाईड +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. 19 चर्चा होते, टीम मीटिंग त्वरित बोलावली गेले आणि टाइमर ऑन आहे. चला आगाशी 6 मिनिटं बाकी आहेत आणि 6 मिनिटांमध्ये तुम्हाला 12 चेंडू. टाइमर जर संपलं तर एक खेळाडू डगआउट मध्ये बाहेर जाणार. जर टाइमर संपला तर एक खेळाडू बाहेर जाणार आहे. चला ऑल सेट, सर्व काही रेडी आहे. टीम मीटिंग बोलावली गेली होती. आता टीम मीटिंग मध्ये नक्की काय सिद्ध झालंय येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर धावफलक 19 धावा धावफलकावर. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलंय. पुन्हा एकदा सिंगल साठी 20 धावा. पहा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणं काय गरजेचं आहे. तुम्ही किती पहिल्या 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या हे महत्वाचं नाहीये. 2 सलामीर बॅटर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये कशा प्रकारे खेळ खेळणार आहेत आणि किती धावा बनवणार आहेत हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 20 रन ऑन द बोर्ड. मोठा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल, सीमारेखा पार, APL चौकार. तुझं नाव काय आहे?
थँक्यू. 24 रन, 24 धाबा धावफलकावर, 2 चेंडूचा खेळ. पुन्हा तोच फटका, परंतु खूप चांगली फिल्डिंग. अजय पवार त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने. 25 धाबा. पहा डगआउट मधून टाळ्या वाजतायत. होम टर्न आगाशी बाहेरून टाळ्या वाजतायत. घरचं मैदान आहे. आता घरच्या मैदानावर खेळत असताना तेजस संघासमोर कशा प्रकारे खेळ खेळणार आहोत आणि किती धावांवर थांबवणार आहोत, सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिला सिंगल साठी. 26 धाबा धावफलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल. परंतु आतापर्यंत काय जबरदस्त बॅटिंग केली नितीश पाटीलने. 2 चौकार नितीश पाटीलच्या बॅट मधून आल्यात आणि खूप चांगली साथ सुद्धा नयनने निभावली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या कारणाने आतापर्यंत तेजस इलेव्हनचा संघ 26 धावांवर, एकही गडी बाद नाहीये. मुकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहा तुम्ही जर त्या स्ट्रॉंग झोन मध्ये फटका एक्झिक्यूट करत असाल तर तिकडे स्ट्रॉंग खेळाडू असणं गरजेचं आहे. आणि खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी तेजस त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं होतं. मोठा फटका मारायचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. जय सुद्धा त्या ठिकाणी होते. फेकी डायरेक्ट हिट. काम फिट आहे की नाही या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तडंपरला रेफर केलं. जिकडे टाइमर थांबवायचं. हा टाइमर थांबवून ठेवा. सर्व गोष्टी पाहणार आहोत. डीबीएन नेटवर्कची टीम त्या टेक्निकल द्वारे जोडली गेले. नॉट आउट. 1 रन कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे आतापर्यंत ओव्हर झाली का. 3 षटक संपल्यात. 28 धाबा धावफलकावरती आहेत. 28 रन ऑन द बोर्ड. शेवटचे 6 चेंडूचा खेळणं बाकी आहे. आता 6 मध्ये किमान किती पर्यंत तेजस इलेव्हन या पहिल्या इनिंग मध्ये मजल मारणार आहे. 28 धाबा. आशुतोष पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईड. 29 रन 29 धाबा धावफलकावर. आशु पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. येणारे 6 चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 30 धाबा धावफलकावर. पहा आगाशी संघाने विकेट साठी गेले नाहीये. विकेट आलेली नाहीये परंतु तितकाच प्रयत्न सुद्धा तितका चांगला केलाय. 2 चौकार आतापर्यंत आल्यात तेजस इलेव्हनच्या खेळाडूंच्या बॅट मधून आणि दोन्ही चौकार नितीश पाटीलच्या बॅट मधून आले. आता येणारे 5 चेंडू. लेग स्टंप बाहेर. अतिरिक्त धावा इतक्या आल्यात ना की आता गंभीर सर सुद्धा विचारत पडल्यात. इतक्या अतिरिक्त धावा आल्यात. 31 रन 31 धाबा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर चेंडू अडवला. फेकी. ओ ये क्या हुआ. दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. ऑलमोस्ट डॉट बॉल होता परंतु फेकी केली त्यावेळेला आशूच्या हातामध्ये चेंडू नाही आल्या कारणाने ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव धावफलकावर येते. 32 धाबा धावफलकावर ते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. आगाशी बिग बॅश लीग 2025. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा कट केलंय. पाठवले सिंगल साठी. 33 धाबा. परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली. 2 सलामीर बॅटरने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 21 चेंडू मध्ये 33 धाबा धावफलकावरती लगावल्यात.
आशू पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. नितेश पाटील बॅक टू द पवेलियन. गॉन. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. करण गवळी नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. आशूने आणून दिलाय ब्रेक थ्रू आणि नेक्स्ट 2 बॉल साठी पुन्हा एकदा रेडी झाल्यात. पहिलाच बॉल आले 2 खेळाडू पाहत राहिले. इतक्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमारेखा पार. APL चौकार. थँक्यू. डीजे थांबवतो जरा. नेक्स्ट मॅच लुजर टॉस साठी रेडी राहायचं आहे. चला टॉस साठी या. आदियोगी सेवा टीम आणि JCC B चला टॉस साठी या. आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 38 धावा दाखल करते. 39 धावाचं टार्गेट जे सेट केले गेलंय तेजस 11 या संघाने टीम आगाशी संघासमोर. बिग फाईट, बिग मॅच आहे आणि बिग बॅटल आहे. त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत, जिकडे अनिल वेंबसी सर जॉईन झाल्यात. ओव्हर टू टॉस का बॉस. थँक्यू. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. आपल्या गावातील सन्माननीय अजय पवारचे वडील म्हणजेच गोविंदजी पवार यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. JCC B तसेच आदियोगी सेवा संस्था. आगाशीचा कॉल आहे. APL आलाय. काका आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती जायचं आहे. टॉस जिंकलाय काय नाही. फिल्डिंग त्याला जास्त काय विचारत नाही. मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकला आधी सेवा काय नाही. लगेच निर्णय कळवायचा आहे. मैदानात दाखल व्हायचा आहे. सेकंड इनिंग चला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ओ काय जबरदस्त सुरुवात आहे. पहिलाच चेंडू डाऊन द ग्राउंडचा फटका. चेंडू सीमारेखा पार. APL चौकार. 4 धावा. थँक्यू. पहिल्याच चेंडूवर सुरुवात. हितेश भोईर च्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा 39चा पाठलाग आहे, जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. 5 धाबा धावफलकावरती आहेत आणि मागील 1 महिन्याचा जर काही ग्राफ पाहिला तर आगाशी संघ जबरदस्त फॉर्म मध्ये. आता हा तो फॉर्म त्या घरच्या मैदानावर खेळत असताना कुठपर्यंत जाणार आहे आणि कुठपर्यंत जात असताना किती मजल मारणार आहेत यावर सर्वांच्या नजरा. हितेश भोईरच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेला. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धाबा धावफलकावर.
हलक्या हातानं, फक्त हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला पुन्हा एकदा सिंगल साठी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा धावपलकर, 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. वैभव पाटील, बाबू आणि सोबतीनं अजय पवार. हितेश भोईर पुन्हा एकदा हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर तो सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत केलाय आणि 4 चेंडूचा खेळ झाला जिकडे 7 धावा धावपलकावरती आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, लॉसन कोरिया येतोय डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 चौकारानंतर थोडस कमबॅक केलंय आणि कमबॅक करणं गरजेचं होतं, कारण पहिल्याच चेंडूवर येणारा चौकार थोडस दडपण वाढवण्यासारखं झालं होतं. हलक्या हातानं पुन्हा एकदा वेगाने आलाय. ओ, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. आता नॉट आउट लगेचच डिसिजन आलंय. विकास दसकर आमचे ऑफिशियल पंच त्या ठिकाणी होते आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा, 39चा पाठलाग. या ऐकूया डिसेला. पाठलाग आहे. आगाची बिग बॅश लीग या आगाशी नगरीमध्ये आपल्या भेटीला आले कालपासून. तिकडे आजचा दुसरा दिवस. ग्रुप डी मध्ये आपण आहोत, जिकडे तिसरी मॅच च्या आपल्या भेटीला आले. मयूर पडेलकर पॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. स्ट्राईक हँडला वैभव पाटील, बाबू. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. मागील हंगामामध्ये मयूर पडेलकरने सर्वांना प्रभावित करून सोडलं होतं. इतकी जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण मागच्या हंगामाच्या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये केली होती. नवीन हंगामा कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारे सुरुवात असणार आहे, परंतु हो टप्पा पडल्यानंतर लेग कटर आणि लेग कटर चेंडू आतमध्ये आला आणि आतमध्ये येता येता डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो नितेश गरत त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवले पुन्हा एकदा सिंगल साठी. काय जबरदस्त फिल्डिंग होती त्या ठिकाणी. ऑलमोस्ट चेंडू बॅनरला टच होता राहिला आणि अखेरकार 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपलकरती आहेत. चर्चा होणार. मॅच महत्वाची आहे. 2 संघांचा जर काय विचार केला तर दोन्ही संघाचा इतिहास फार मोठा आहे. मयूर पडेलकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, सिंगल, डॉट, निर्धाव, सर्व गोष्टी येणार आहेत. काय कोणाच्या बाजूने मॅच जाणार आहे, सर्वांच्या नजर या मॅचवर. पुन्हा एकदा मयूर सज्ज होत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं आणि पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा. फक्त 3 धावा आल्यात पहिल्या 5 चेंडू मध्ये. 11 धावा धावपलकर. पहा 39 धावांचा पाठलाग करतायत 2 खेळाडू. चर्चा करतायत आणि आता या चर्चेमध्ये कदाचित किमान एखाद्या मोठ्या फटक्याकडे जाणार आहेत. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्याकडे जावं लागणार आहे. स्ट्राईक हँडला अजयने या मॅचला सुरुवात केली होती, या इनिंगला सुरुवात केली होती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतः अडवलाय आणि अखेरकार 3 धावांचं षटक संपलंय. 2 षटक कंप्लीट. धावसंख्या धावपलकरती 11 धावा. इक्वेशन काय आहे मॅच मध्ये? 12-28 या इक्वेशनला मॅच आणून थांबले.
28 म्हणजे 14 धावा एका षटकामध्ये. अटॅकिंग क्रिकेट खेळावी लागणार आहे वैभव पाटील बाबू आणि अजय पवारला. ते क्रॅकिंग स्ट्रोक लगावे लागणार आहेत. नितेश पाटील नवीन गोलंदाज, तिसरं षटक मार्गस्थ. जिकडे पहिला बॉल समोरच्या दिशेने अटॅकिंग क्रिकेट ला झाले आल्या सुरुवात. चेंडू डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने सीमारेषा पार फरार. ये दोन्ही एकर जमीन बापाची त्यावर नजर हाय गो आत्या. साठी पहिल्या चौकार नंतर थोडस शांत ठेवलं होतं आणि तिकडून आता तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली. मोठा फटका डाऊन द ग्राउंड, पुन्हा लगातार दुसरा. थँक्यू. चला त्याची सलून थोडीशी घाई करा. 6 मिनिटं अजूनही बाकी आहेत. 10 चेंडू 20 धावा, 2 चौकाराने. ऑस्ट्रमच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने त्वरित वळल्यात. वाईट चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा बॅकफूट वर गेले ते, परंतु थोडक्यात हुकला चेंडू. बॅनरला टच होता. सिंगल साठी येतोय. पहा वैभव पाटील बाबू मागच्या महिन्याचा जर 1 महिन्याचा ग्राफ जर पाहिला तर जबरदस्त फॉर्म मध्ये, आणि तो फॉर्म कुठेतरी घरच्या मैदानावर पुन्हा एकदा घेऊन येत असताना या स्पर्धेमध्ये. घरचं मैदान आहे, घरच्या मैदानासमोर एक बिग चॅलेंज असणार आहे तेजस 11 साठी. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. 21 धावा धावपल करतायत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपविलाय. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, इनटू द गॅप. पुन्हा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल, क्रॅकिंग स्ट्रोक, सीमारेषा पार फरार. थँक्यू. धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत 25 धावा, 8 चेंडू 14 धावा. इक्वेशन होतं कुठे, इक्वेशन आलंय कुठे, कोणाच्या विरोधात बनलं, कधी बनलं, मॅच कुठे ऑन झाली, पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा होत्या, या सर्व गोष्टी आता विचार करतायत. विकेट कडे जावं लागणार आहे नितेश पाटीलला. विकेट या मॅच मध्ये कमबॅक करेल. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एक तेरी है तो एक मेरी है. चेंडू सीमारेषा पार. APL चौकार. यस क्या मैच है, जबरदस्त मैच हमें दिखाई देता हुआ. चर्चा करने में भाग पड़ा है टीम तेजस 11 टीम के लिए. ये दोनों बल्लेबाजों ने क्या कमाल की जोड़ी है यहाँ पर. बहुत बड़ा लक्ष्य था, उस लक्ष्य का पीछा करते हुए मैच थी 12-28 की. इस ओवर में 4 चौके आए हैं और दोनों के बल्ले यहाँ पर आग उगलते हुए. आणखीन एक शॉट कडक, परंतु त्या ठिकाणी मयूर पडेलकर आहेत. 1 रन कंप्लीट दबावामध्ये टाकलेला हा थ्रो आणि दुसऱ्या गड्याची संधी, परंतु नितेश घरत यांचा बॅकअप जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची गरज यष्टीची.
3 षटक कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती किती आहेत? 30. म्हणजे 6 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. 2 सलामीर बॅटर पहिल्या 12 चेंडूमध्ये मैदानामध्ये असणं का गरजेचं आहे याचं जिवंत उदाहरण अजय पाटील, वैभव पाटील बाबू आणि अजय पवार यांनी दाखवून दिलंय. आता येणाऱ्या 6 मध्ये 9. हाँ, निश्चित ही कहा जाता है ना, कहीं जाने का हो तो घर से निकलना जरूरी होता है. अजय और वैभव निकल चुके हैं इस 39 रन का पीछा करने के लिए और अब तक देखा जाए तो 6 गेंदों में 9 रन की जरूरत है. अजय वैभव दोनों अभी तक पिच पर जमे हुए हैं और पूरी तरह से दबाव में अब तेजस 11 टीम दिख रही है क्योंकि इनके बल्ले आग उगल रहे हैं. कौस्तुभ जी, अमरच्या हातामध्ये चेंडू शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये सोपविला गेला. जिकडे 6 चेंडू 9 धावा. अमरचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर विकेट कडे जावं लागणार आहे. विकेट आले. फर्स्ट विकेट गोज डाऊन. गॉन. गिरीश का सुनेगा गाना? गिरीश का दिल ना दिया, दिल ना लिया, दिल ना दिया, दिल ना लिया, तो बोलो न का किया. ले बेटा अक्की दुनिया में. थैंक यू जी, विकेट कडे जावं लागणार आहे आणि विकेट आले. नवीन बॅटर रिषभ. काय जबरदस्त मॅच आहे. मॅच बनली कुठे एक्झॅक्टली. आता शेवटचं आणि अंतिम षटकामध्ये काय घडणार आहे? ड्राईव्ह चेंडूला विमल सिंग त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलंय सिंग. आता सर्व जवरांच्या नजरा वैभव पाटील बाबूवर आहेत. वैभव पाटील बाबू कशा प्रकारे येणाऱ्या 4 चेंडू मध्ये खेळ मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. राऊंड ग्राउंड कडक. चेंडू बाउंड सीमारे गप्पार. एपीएल चौकार. मध्ये अजूनपर्यंत आहे आणि दाखवून देतोय की अजय गेला तरी काय आहे, मी मैदानामध्ये अजून उभा आहे. ही मॅच जिंकण्यासाठी निश्चितच पुरेपूर दम लावतोय. चौकारावरती चौकार जेव्हा हवेत तेव्हा टेकवतोय. निश्चितच कहते हैं ना, मंजिल मिलेगी जरूर, थोड़ा भटक कर ही सही. गुमराह वो लोग हैं जो घर से निकले ही नहीं. आणखीन एक कडक शॉट मारण्याचा प्रयत्न. मिस बॅटीची खालची कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना डॉट बॉल आलेला आहे. एक तेरी तो एक मेरी यहाँ पर ही दिखाई देता हुआ अमर यहाँ पर गेंदबाजी कमाल संभालेगी. ये 9 रन कहीं तो डिफेंड करने का प्रयास कर रहे हैं. एक चौका खा चुके लेकिन फासला अभी भी दूर है. 2 गेंदों में 4 रनों की जरूरत है. ये मैच क्या होगा, इस मैच का रुख क्या होगा, कैसा होगा ये मैच. यहाँ पर वैभव पाटिल टाइमर रोकना क्योंकि वैभव पाटिल यहाँ पर टाइम पाणी घ्यायच्या अगोदरच या ठिकाणी संपला गेलेला आहे. चला पंच, टाइमर संपलेला आहे. दोन बॉल 4.
चला 1 बॉल 4. एक बॉल 4 ची मॅच या ठिकाणी येऊन राहिलेले आहे. वाईट बॉल आणखीन 1 बॉल वाट बघावी लागेल या मॅचचा रिझल्ट बघण्यासाठी. एक बॉल 4 पुन्हा एकदा. एक 3 चौकार मारावाच लागणार आहे. फटका चांगला परंतु त्या ठिकाणी विमल सिंग आहेत. अडवलाय चेंडूला.